तुम्हाला एखादी व्हरायटी सांगितली केशर तर 100% केशरच देणार। तुम्हाला खात्रीशीर रोपं देणार महाराष्ट्रामधलं नावाजलेलं नाव म्हणजे शैलेश नर्सरी मलकापूर। नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो, आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी आणि शैलेश नर्सरीच्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज आपण हे 30 इंच बाय 30 इंचच्या बॅग मधला 42 आंबा लोड करत आहोत। नवे पारगाव कोडलीच्या इथले एक गाव आहे आणि शरद पाटील सरांसाठी हे लोडिंग चालू आहे मित्रांनो। शरद पाटील सर स्वतः आलेले आहेत आणि स्वतः इथे पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने कस्टमर जे झाड सांगते तेच झाड आपण पट्ट्यामधून बाहेर काढतोय। कोणतंही खराब झाड कस्टमरला देत नाहीये। कस्टमरच्या आवडीप्रमाणे ही मोठी झाडं जी आहेत ती कस्टमरच्या आवडीप्रमाणे आपण सिलेक्शन करून देतो। आता सरांनी काही सिलेक्शन करून रोपं बाहेर काढलेली आहेत। इथं पाहू शकता तुम्ही 30 इंच बाय 30 इंचच्या बॅग मधलं आणि खोडाची साईज पण पाहू शकताय मित्रांनो कशा पद्धतीने झालेली आहे। एकदम हेल्दी खोड आहेत सगळी। इथं पाहू शकताय खोडाची साईज वगैरे कशा पद्धतीने झालेली आहे, एकदम प्रॉपर तयार झालेली आणि एकदम प्रॉपर सेट असलेली रोपं आपण आज नवे पारगावसाठी भरत आहोत। 42 रोपं, ह्याच्या आधी सरांनी 8 रोपं घेऊन गेलेले आहेत, ट्रायलला लावलेली आहेत आणि ती व्यवस्थित जगली। त्याच्यामुळे सरांनी परत येऊन आता 42 रोपांची ऑर्डर दिली होती आणि ती आज लोडिंग करायची चालू आहे। तिथे पाहू शकता तुम्ही मशीनच्या साह्याने आपण लोडिंग करत आहोत आणि ते कशा पद्धतीने लोडिंग आहे काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही एक दाखवायचा छोटासा प्रयत्न करतो मित्रांनो। आपल्याकडे क्वांटिटी भरपूर आहे। आपल्या मलकापूरच्या नर्सरीमध्ये जशी क्वांटिटी आहे तशीच क्वांटिटी आपल्याकडे आपल्या लांजाच्या देखील नर्सरीमध्ये आहे मित्रांनो। आणि लोडिंग करत असताना मशीनच्या साह्याने केल्यामुळे ही बॅग उचलून ट्रकमध्ये ठेवणं खूप सोपं जातं आणि त्याच्यासाठी आपण मशीनच्या साह्याने आणि व्यवस्थितरित्या आपल्याला ते लोडिंग पण करता येतं, व्यवस्थितरित्या ती झाडं कस्टमरपर्यंत पोहोचवतात। त्याच्यासाठी आपण अशी सगळी काळजी घेत असतो। येऊ दे पुढं। तर अशा पद्धतीने ज्या वेळेला लोडिंग करतो मित्रांनो तर सगळी अशी काळजी घेऊन लोडिंग केली जाते। आता इथं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता ॲट अ टाइम 3 रोपं लोड केली जातात। आता ही 3 रोपं पकडलेली आहेत आणि त्या 3 रोपांना आता पुढच्या बकेटमध्ये ठेवून ते लोडिंग केलं जाणार डायरेक्ट ट्रकमध्ये मित्रांनो। तर अशा पद्धतीचं भरपूर क्वांटिटी आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो। इथं पाहू शकता मित्रांनो कशा पद्धतीने 3 रोपं ही या बकेटमध्ये बसलेली आहेत आणि 3 रोपं डायरेक्ट आपली आता ती जाऊन ट्रकमध्ये लोड होणार। अशाच पद्धतीचा आपण काम करतो मित्रांनो, क्वालिटीमध्ये काम करतो, क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही मित्रांनो। आणि तुम्हाला एखादी व्हरायटी सांगितली केशर तर 100% केशरच देणार। आपले बरेचसे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये आपण बरेचशी झाडं दाखवलेली आहेत। 2 वर्षाचा आंबा दिल्यानंतर 2 वर्षानंतर तो आंबा कशा पद्धतीने तयार झालाय हा देखील व्हिडिओ आपला येणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही पाहायला मिळणार आहे मित्रांनो। तर आज हे शरद पाटील सरांसाठी त्यांच्या चॉईस प्रमाणे ही रोपं लोडिंग करायची चालू आहेत। ट्रक पुढे उभा आहे आणि अशाच पद्धतीने लोडिंग केलं जातं आणि क्वांटिटी भरपूर आहे। ज्यांना कुणाला अशी रोपं हवी असतील त्यांनी खाली इथं आम्ही नंबर देतच आहोत, त्या नंबरवरती एकदा अवश्य कॉल करा। तुम्हाला घर बसले सगळी माहिती, फोटोज, रेट, व्हिडिओज सगळं काही मिळून जाणार आहे मित्रांनो। त्याच्यासाठी तुम्ही अवश्य एकदा खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा। तुम्हाला खात्रीशीर रोपं देणार महाराष्ट्रामधलं नावाजलेलं नाव म्हणजे शैलेश नर्सरी मलकापूर आणि त्यांचीच प्रोडक्शन युनिट लांजामध्ये देखील आहे आमचंच। तर ते प्रोडक्शन युनिट 25 एकरमध्ये आणि हे 35 असं एकूण 60 एकरमध्ये काम करणारी आपली शैलेश नर्सरी आज खूप मोठ्या स्केलवरती काम करते, खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये काम करते। अशीच क्वांटिटी जर का तुम्हाला हवी असेल तर नक्की एकदा खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा मित्रांनो। तुम्हाला घर बसल्या सगळी माहिती मिळून जाणार आहे। तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही सगळी माहिती मिळून जाईल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।